तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात कैलासवासी रामदास पुरुषोत्तम मानकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। काही दिवसांपूर्वी बोरी खुर्द येथे स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी कैलासवासी रामदास मानकर यांच्या पार्थिवावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या घटनेमुळे जिल्हाभर खळबळ उडाली होती। त्यानंतर गावातील स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। दरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे। संबंधित प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असून तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान या कारवाईमुळे सदर प्रकरणाला नवे वळण मिळाले असले तरी बोरी खुर्द येथील स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही कायम आहे। एका बाजूला कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची तातडीने व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। नमस्कार। आज आम्ही बोरी खुर्द ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतला आम्ही निवेदन देत होतो 2022 पासून, तरी ग्रामपंचायतने आमची काही कधी दखल घेतलीच नाही। आम्ही शांतीपूर्ण आतापर्यंत मार्गावर चालत होतो, पण गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून आपला एक तीव्र निषेध ग्रामपंचायतवर कशा पद्धतीने दाखवला, अशा पद्धतीने दाखवला की ग्रामपंचायतच्या वराण्यात आम्ही अंत्यविधी केली। आमचं प्रशासनाला जबाब आहे की बा सामान्य माणूस कधीपर्यंत सहन करत राहील का? विकास फक्त कागदपत्रीच राहील का? या संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य व मेंबरचा निषेध केला। काल दिनांक 28/7/2026 रोजी पोलीस स्टेशन मारेगाव हद्दीमध्ये एक बोरी खुर्द गाव आहे। त्या गावामधील जो मयत इसम आहे रामदास मानकर वय 81 वर्ष हा नैसर्गिकरित्या कालावधी वृद्धावस्थेमुळे मरण पावला होता। त्यामुळं त्या ठिकाणी बोरी खुर्दमध्ये स्मशानभूमीची जागा उपलब्ध नसल्यामुळं तेथील गावकरी लोकांनी आणि 2-3 जी मुलं आहेत त्यांनी ग्रामपंचायत प्रांगणामध्ये त्या ग्रामपंचायतचं लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करून एक ते ग्रामपंचायत प्रांगणामध्ये जो मृतदेह आहे त्याचा अंत्यविधी केलेला आहे आणि दहन केलेलं आहे। त्यामुळं पोलीस स्टेशनला कलम 225, 221, 287, 125 कलम 3, 5 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम मध्ये गुन्हा दाखल आहे। आरोपीचा शोध सुरू आहे आणि त्यानुसार आम्ही एक